तुळशी विवाहानंतरचे 5 दिवस काय करावं आणि त्यामागील अर्थ. आपल्या चॅनलवरती तुळशी विवाहाचे महत्त्व आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ अपलोड होत आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे अश्विनी भामरे व्लॉग्स या चॅनलवरती, जिथं आपण भारतीय संस्कृती, परंपरा आणि भक्तीचे सुंदर रंग अनुभवतो. आज आपण बोलणार आहोत तुळशी विवाहानंतरचे 5 दिवस काय करावं आणि त्या प्रत्येक दिवसामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे. तुळशी विवाह झाल्यावर तो सोहळा फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसतो, तर त्यानंतरचे दिवसही तितकेच शुभ आणि अर्थपूर्ण मानले जातात. पहिला दिवस, तुळशी विवाहानंतरचा पहिला दिवस म्हणजेच तुळशी विश्रांती दिन. विवाहानंतरच्या पहिल्या दिवशी तुळशी मातेची पूजा केली जात नाही. या दिवशी तुळशीला विश्रांती दिली जाते. तिच्या पानांचा वापर ना प्रसादात केला जातो ना पूजेत केला जातो. यामागचा अर्थ फार सुंदर आहे. जसं विवाहानंतर वधूला विश्रांती दिली जाते, तसंच हे प्रतिकात्मक मानलं जातं. तुळस ही देवीचं रूप असल्याने तिला आराम देणं म्हणजे भक्तिभावाचं द्योतक आहे. तुम्ही या दिवशी फक्त दिवा लावा आणि मनात प्रार्थना करा, हे तुळशी माते आमच्या घरात सुख शांती राहो. दुसरा दिवस म्हणजेच नूतन पूजन आणि आरोग्य दिन. या दिवशी सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा. नवीन फुलं आणि हार लावा. घरात गूळ किंवा खिरीचा गोड प्रसाद बनवा. आयुर्वेदात सांगितलंय की या काळात हवामान बदलतं, म्हणून तुळशीची पूजा आणि पानांचं सेवन केल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. अर्थात तुळस आता पुन्हा जीवनदायिनी रूपात कार्यरत होते. तिसरा दिवस म्हणजेच दान आणि सेवा दिन. या दिवशी शक्य असल्यास गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. तुळशी विवाहानंतरचा हा दिवस समृद्धीचा आरंभ मानला जातो. देवाशी लग्न झालेल्या तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेला अधिक शुभ बनवण्यासाठी सेवा आणि दान करणं महत्त्वाचं आहे. हीच खरी भक्ती आणि कर्मयोगाची सुरुवात असते. चौथा दिवस म्हणजेच कुटुंब मंगल दिवस. हा दिवस घरातील एकोपा, प्रेम आणि मंगल भावना वाढण्यासाठी असतो. तुळशी वृंदावनाजवळ सगळं कुटुंब एकत्र बसून भजन, आरती किंवा ओव्या म्हणा. जुने लोक म्हणायचे, ज्या घरात तुळशीभोवती दिवा लागतो तिथं भांडणं, दुःख आणि ताण टिकत नाही. या दिवशी तुम्ही छोटा दीपोत्सव करा. प्रत्येकाने एक दिवा लावा आणि तुळशीला प्रणाम करा. पाचवा दिवस म्हणजेच आशीर्वाद आणि आरोग्य संपदा दिन असा असतो. हा दिवस सर्वात महत्त्वाचा. तुळशी वृंदावनाजवळ सकाळी दूध, पाणी आणि ताजं फुलं वाहा. घरातील सगळ्यांनी एकत्र तुळशीची आरती म्हणा. या दिवशी तुळशी विष्णूंचं पूजन केल्याने वर्षभरासाठी आरोग्य, संपत्ती आणि शांती टिकते असा विश्वास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुळशीचं नियमित सेवन हृदय, पचन आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं असे मानले जाते.
या 5 दिवसांचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की पहिला दिवस म्हणजेच तुळशी विश्रांती म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान. दुसरा दिवस म्हणजे नूतन पूजन, ऊर्जेचं पुनरारंभ. तिसरा दिवस दान दिवस, सकारात्मक ऊर्जा प्रसार. चौथा दिवस कुटुंब दिवस, एकत्रतेचं प्रतीक. 5वा दिवस आशीर्वाद दिवस, भक्ती आणि आरोग्याचं संगम. या सगळ्या दिवसामागं एक सुंदर संदेश दडलेला आहे. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर प्रेम, संयम आणि निसर्गाशी जोडलेली भावना असा होतो. तुळस ही केवळ झाड नाही, ती आपल्या संस्कृतीचं हृदय आहे. तिच्या पानात औषध आहे, तिच्या मुळात विज्ञान आहे आणि तिच्या भोवती आहे देवत्वाची झळाळी. जिथं तुळस आहे तिथं लक्ष्मीचं वासस्थान आहे. म्हणून तुळशी विवाहानंतरचे हे 5 दिवस भक्तिभावाने साजरे करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा ज्ञानमय व्हिडिओ पोहोचवा. चॅनलचं नाव आहे अश्विनी भामरे व्लॉग्स, जे आपल्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन, भक्तिमय आणि प्रेरणादायक घेऊन येईल. भेटूया पुढील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.